नमस्कार मंडळी, आज आपल्याला साबुदाणा खिचडी बनवायची आहे. तर मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतला आहे आणि आपला साबुदाणा मस्तपैकी भिजला आणि फुगला आहे. तर मी इथं भाजलेले शेंगदाणे बारीक करून साबुदाण्यामध्ये टाकले आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक करून टाकली आहे. आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला बटाटे कापून नंतर आपल्याला बटाटे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता आपल्याला कढई गरम करून थोडं तेल टाकायचे आहे. नंतर बारीक केलेले बटाटे 5 मिनिटं मीठ टाकून वाफळून घ्यायचे आहेत. आता बटाटे वाफळलेले आहेत, त्यामध्ये साबुदाणा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आणि थोडे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एकसारखे हलवत घ्यायचे आहे. आता खिचडी झाकून ठेवून मंद आचेवर काही मिनिटे शिजून देऊया. नंतर मध्येच हलक्या हाताने हलवून घेऊया. साबुदाणाचा कलर थोडा गोल्डन झाला की आपली खिचडी तयार झाली आहे. वा, आपली गरमागरम मोकळी आणि खमंग साबुदाण्याची खिचडी अगदी तयार आहे. यासोबत आपण लिंबू दही सोबत मिरची पण खाऊ शकतो.